सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. नमस्कार. आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे शेवग्याच्या शेंगा. 1955 सालचा हा सिनेमा असला तरीही या शेंग्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक होते शांताराम आठवले. अप्रतिम संगीत होतं सुधीर फडके यांचं. झालं असं की य गो जोशी यांच्या कथेवर 1952 मध्ये आला वहिनीच्या बांगड्या हा सिनेमा इतका चालला की जवळपास 25 आठवडे चालण्याचा विक्रम या सिनेमानं केला. या सिनेमाला मिळालेलं हे यश पाहता या सगळ्या सिनेमाच्या टीमने पुन्हा एकदा य गो जोशी यांच्याच कथेवर आधारित शेवग्याच्या शेंगा हा कौटुंबिक सिनेमा तयार केला. आणि या सिनेमानं आधीच्या सिनेमाचे सगळे रेकॉर्ड मोडले. या सिनेमाला फ्रान्समधील केन्स फिल्म फेस्टिवलमध्ये क्रिटिक्स अवॉर्ड मिळालं. समीक्षकांनी गौरवलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला हा सिनेमा ठरला. पण या सिनेमाचं नाव शेवग्याच्या शेंगा का आहे? ज्या मंडळींनी हा सिनेमा पाहिलाय त्यांना ही गोष्ट नक्कीच माहिती असेल. सांगणारे याविषयी थोड्याच वेळात. आज शेवग्याच्या शेंगांची ही भाजी खमंग होणारे हे नक्की, कारण आपल्यासोबत आहेत यातली गाणी जी या सिनेमाचा खऱ्या अर्थाने आत्मा आहेत. कारवा मराठीमधून येत आहेत आपल्या भेटीला. देवाची माला सुख देवाची माला दुःख देवाला सांगावे दुःख देवाला सांगावे सुख देवाची माला कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. तुला
पाहता आयुष्याचा अर्थ मला समजला. गुपित सांगते तुला सोनुल्या, गुपित सांगते तुला. जणू बिलोरी हसरी कमळे, तुझे टपोरे सुंदर डोळे. जणू बिलोरी हसरी कमळे, तुझे टपोरे सुंदर डोळे. आभाळाच्या पलीकडचेही त्यातून दिसते मला. गुपित सांगते तुला सोनुल्या, गुपित सांगते तुला सोनुल्या, गुपित सांगते तुला. तुझे गुलामा घेता चुंबन, होते मजवर अमृत सिंचन. तुझे गुलामा घेता चुंबन, होते मजवर अमृत सिंचन. या सौख्याचा हेवा करुणी चंद्र झुरू लागला. गुपित सांगते तुला सोनुल्या, गुपित सांगते तुला सोनुल्या, गुपित सांगते तुला. अज्ञातातून उदयाला, अज्ञातातून उदयाला, घरात माझा किरण कोवळा, घरात माझा किरण कोवळा. झुळझुळत्या या आनंदाहून देव काय वेगळा. गुपित सांगते तुला सोनुल्या, गुपित सांगते तुला सोनुल्या, गुपित सांगते तुला. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. तर मगाशी मी सांगत होते की या सिनेमाचं नाव शेवग्याच्या शेंगा का आहे. या सिनेमाच्या कथेमध्ये शेवग्याचं झाड केंद्रस्थानी आहे. या कथेतले जे काकासाहेब आहेत ते विदुर आहेत. त्यांच्या मुलीचं लग्न लवकर होतं. पुढे 3 मुलांची लग्न होतात आणि मग वाटण्यांवरून भांडणं सुरू होतात. ही भांडणं इतकी टोकाला जातात की अगदी एकमेकांचं तोंडही पाहायची त्यांची इच्छा नसते. सगळे वेगळे होतात. पण होतं असं की आधीच्या घरासमोर असलेल्या शेवग्याच्या शेंगा सगळ्यांना अगदी प्रिय असतात. या सगळ्यांच्या मनात गेलेल्या आईविषयी खूप माया असते, ओढ असते, आदरही असतो. घराची आठवण येत सगळ्यांना असते, पण एकत्र येत नसतात. शेवटी होतं असं की लग्न झालेली ही मुलगी या साऱ्यांची बहीण या जुन्या घरी येते. शेवग्याच्या शेंगा काढते आणि आईच्या हातचं शेंगाचं पिठलं सगळ्यांना आवडत असतं. ती या शेंगांचं पिठलं बनवते आणि काकासाहेबांच्या घरी सगळ्यांना जेवायला बोलवते. म्हणतात ना की सगळ्यांची मनं जिंकण्याचा मार्ग हा पोटातून जातो. तसंच होतं. सगळे निमंत्रण स्वीकारतात, जेवायला येतात आणि मग काय, शेवट गोड तर सगळं गोड. विस्कटलेलं घर सावरणाऱ्या बहिणीची ही गोष्ट होती. आणि बहिणीचं काम केलं होतं बेबी नंदा यांनी. त्यांनी पुढे केवढी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली हे आपल्याला माहिती आहे. पण या सिनेमाची खासियत अशी की त्यांच्या या क्षेत्रातल्या पदार्पणातल्या पहिल्या काही सिनेमांपैकी अत्यंत यशस्वी ठरलेला हा सिनेमा. या सिनेमातल्या त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. माझ्या असं वाचनात आलं की या सिनेमातल्या बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते गौरवण्यात आलं होतं. लक्ष्मी जशी लक्ष्मी जशी ग बाई मी कशी ग बाई मी कशी ग बाई मी कशी ग. सासू कशी सासू कशी ग
जसे ग. वंश कशी वंश कशी ग वंश कशी नीट खुशकी नाकात बसकी जपला पादची नानी जशी जपला पादची नानी जशी ग. आणि ते गो कसे ग ते ग कसे नवशाला पावती भक्तीला फुलती देवाल्यातील देव जसे देवाल्यातील देव जसे गो. बाई मी कशी गो बाई मी कशी गो बाई मी कशी गो. बाई मी कशी गो बाई मी कशी गो बाई मी कशी गो. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. तुम्हाला आठवत असेल तर शेवग्याच्या शेंगा नावाचा धडा 8वीच्या अभ्यासक्रमात होता. योगो जोशी यांची ही कथा अनेक विद्यापीठांच्या अभ्यासाचा भागही होती. या कथेवरती नाटकही झालं आणि 1955 मध्ये हा सिनेमा आपल्या भेटीला आला. तुम्हाला स्टोरी बोर्ड ही संकल्पना माहितीये का? म्हणजे सिनेमाच्या फ्रेम मधला प्रत्येक शॉट हा कसा दिसणार आहे याचा चित्र काढून केलेला आराखडा म्हणजे स्टोरी बोर्ड. ही संकल्पना शांताराम आठवले यांनी त्या काळी वापरली होती. GD दीक्षित यांच्या साथीनं त्यांनी त्या काळी शॉर्ट डिझायनिंग केलं होतं.
ही सगळी माणसं किती प्रयोगशील होती, किती प्रत्येक गोष्टीमागं त्यांचा विचार असायचा हे यातून दिसून येतं. शांताराम आठवले यांच्या सिनेमाची खासियत हीच होती. सिनेमाची पटकथा, संवाद, गीते, प्रत्येक शॉट कसा घ्यायचा, कॅमेरा कुठे कसा असेल, हे सगळे डिटेल्स, याचे तपशील शूटिंगच्या आधीच तयार असायचे. वेळ वाया जाणं त्यांना माहीतच नव्हतं. वहिनीच्या बांगड्या हा सिनेमा त्यांनी फक्त 35 दिवसात पुरा केला होता. यामागे त्यांची मॅनेजमेंट दिसून येते आणि म्हणूनच त्या काळच्या सिनेमांचा आशय खूप मोठा असायचा. कथा सशक्त असायच्या. सिनेमा बघणं म्हणजे कला संपन्न अनुभव असायचा. माझे हरपले कुठे तुझ भावाला अनंत गगनी तारका गणित कसे आठवू भावांचे चंद्राचे प्रतिबिंब गंगेच्या प्रवाहात चंद्राचे प्रतिबिंब गंगेच्या प्रवाहात भावाची रम्य मूर्ती उभी माझ्या मानसात, भावाची रम्य मूर्ती उभी माझ्या मानसात. देवाच्या देवळात गोड सनई वाजते, गोड सनई वाजते. देवाच्या देवळात गोड सनई वाजते, गोड सनई वाजते. भाऊरायाची प्रेमळ हाक अंगणात येते, भाऊरायाची प्रेमळ हाक अंगणात येते. वाऱ्याची झुळूक आणि सुगंध फुलांचा, सुगंध फुलांचा. वाऱ्याची झुळूक आणि सुगंध फुलांचा, सुगंध फुलांचा. अंग जीवाच्या मैत्रिणी गोड निरोप भावाचा, गोड निरोप भावाचा. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. आजची ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. काही कमी जास्त झाला असेल एखादा जिन्नस तरी गोड मानून घ्या. आणि असे खमंग एपिसोड्स ऐकण्यासाठी सारेगम कारवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंत ना, हे नक्की चेक करा. एपिसोड आवडत असेल तर तो शेअर करा. पुन्हा भेटूयात कारवा मराठीमधून तुमच्या आवडीची गाणी आणि त्यामागची कहाणी घेऊन. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर सारेगम_सानिका हे माझं इंस्टाग्रामवरती हँडल आहे. सानिका मुतालिक असं नुसतं गुगल केलं तरी तुम्हाला बऱ्याच वर्क लिंक्स पाहायला मिळतील. तेव्हा या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून कनेक्टेड राहूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.